दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचा पहिला अध्याय श्रद्धेने ऐकल्यास अज्ञान दूर होऊ लागते. कोणत्याही प्रकारची संकटे, दुःख हलकं होतं आणि श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या अदृश्य कृपेचा आशीर्वाद चालू क्षणापासून भक्ताच्या भाग्यात काम करू लागतो. त्या प्राचीन काळात ज्या भूमीवर वेदांचे उच्चार घुमत होते, जिथे प्रत्येक श्वासात ईश्वराचं स्मरण होतं, त्या पवित्र प्रदेशात एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. त्या घरात जन्माला आलेलं एक मूल, पण त्या मुलाचं नशीब मात्र वेगळंच होतं. जन्मापासूनच त्याच्या आयुष्यात एक विचित्र सावली होती. गावातील इतर मुलं शिकत होती, वेदशास्त्र आत्मसात करत होती, पण हा मुलगा, त्याला काहीच कळत नव्हतं. अक्षरं ओळखता येत नव्हती, मंत्र लक्षात राहत नव्हते आणि हळूहळू गावकऱ्यांच्या नजरेत तो मूर्ख ठरला. आईच्या डोळ्यात काळजी होती, वडिलांच्या मनात चिंता होती, पण त्या मुलाच्या हृदयात मात्र एक शांत वेदना धगधगत होती. तो स्वतःला विचारायचा, मी असा का आहे? माझं आयुष्य असंच अज्ञानात जाणार का? लोक त्याची थट्टा करत, त्याला कमी लेखत, पण त्याच्या अंतकरणात एक आर्त हाक होती. कुणीतरी येऊन त्याला या अंधारातून बाहेर काढावं आणि मग एक दिवस नियतीने त्याच्यासाठी एक अद्भुत क्षण लिहून ठेवला होता. तो एकटाच चालत होता, मनात दुःख, डोळ्यात पाणी. तेवढ्यात त्याच्यासमोर एक तेजस्वी बालक उभं राहिलं. त्या बालकाच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं, डोळ्यात करुणा होती आणि त्याच्या उपस्थितीतच एक दिव्य शांती होती. त्या बालकाने प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणालं, तुझं दुःख संपणार आहे, पण त्यासाठी तुला एक मार्ग धरावा लागेल. त्या शब्दांनी त्या मुलाच्या मनात एक आशेचा किरण उजळला. तो थरथरत विचारतो, कोणता मार्ग? ते दिव्य बालक शांतपणे म्हणालं, हिमालयात जा, तिथे तुला तुझं खरं उत्तर मिळेल. हे ऐकताच त्याच्या मनात भीती आणि आशा दोन्ही निर्माण झाले. एकीकडे अज्ञानाचे भय आणि दुसरीकडे जीवन बदलण्याची संधी. शेवटी त्याने ठरवलं, काहीही झालं तरीही मी जाईन. तो घर सोडून निघून गेला. आईवडिलांची आठवण मनात होती, पण त्याहून मोठी होती ज्ञानाची तळमळ, सत्य शोधण्याची आस. रस्ता कठीण होता, पायांना जखमा होत होत्या, पण मनात एकच जप सुरू होता, मला मार्ग दाखव प्रभू. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो हिमालयाच्या पवित्र भूमीत पोहोचला. तिथले वातावरण वेगळे होते, थंड वारे, शांतता आणि सर्वत्र एकच अदृश्य दिव्यता. आणि तिथेच त्याला त्याचे गुरु भेटले. गुरूंच्या डोळ्यात करुणा होती. त्यांनी त्या मुलाकडे एक नजर टाकली आणि सगळं ओळखलं. त्या मुलाने त्यांच्या चरणी डोकं ठेवलं आणि अश्रूंनी त्यांचे पाय भिजवले. त्या क्षणी त्याच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला. गुरूंनी त्याला तपश्चर्येचा मार्ग दाखवला, ध्यान शिकवलं आणि एक दिव्य सत्य सांगितलं, तू ज्या रूपाचं ध्यान करशील, तुझं मन, तुझं अस्तित्व त्या रूपाशी एकरूप होईल. हे ऐकून त्या मुलाने एक निर्णय घेतला. त्याने व्याघ्राचं ध्यान सुरू केलं. दिवस रात्र श्वासागणिक. त्याच्या मनात फक्त एकच प्रतिमा होती, एक शक्तिशाली निर्भय वाघ. हळूहळू त्याचं मन बदलायला लागलं. त्याची चेतना त्या रूपात विलीन होऊ लागली आणि मग एक दिवस जे अशक्य वाटत होतं ते घडलं. त्या साध्या अज्ञानी मुलाचं रूप बदललं. तो पूर्णपणे व्याघ्र रूपात परिवर्तित झाला. पण हा केवळ शाप नव्हता, ही होती एक दिव्य योजना, एक लपलेली कृपा. कारण त्या व्याघ्राच्या हृदयात अजूनही भक्ती जिवंत होती. त्याच्या प्रत्येक श्वासात एकच नाव घुमत होतं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्या व्याघ्र रूपातही
त्याच्या आत्म्याने गुरूंना शरण जाऊन प्रार्थना केली आणि त्या करुणामय गुरूंनी त्याच्यावर कृपा केली. त्याला मंत्र दिला, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. त्या क्षणी त्या व्याघ्राचं जीवन पूर्णपणे बदललं. त्याचा प्रवास आता एका महान भेटीकडे सुरू झाला होता, त्या परमेश्वराकडे जो आपल्या प्रत्येक भक्ताची हाक ऐकतो आणि योग्य वेळी त्याला उचलून घेतो. भक्तांनो, चालू क्षणाला परमेश्वराचा कृपाळू आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा आणि 2 भक्तांना आजचा हा व्हिडिओ शेअर करा. बघा, तुमची मोठी इच्छा ईश्वर स्वतः तुमच्या समोर येऊन पूर्ण करेल. प्रेमळ भक्तांनो, त्या दिवशी हिमालयाच्या त्या शांत दिव्य वातावरणात एक अद्भुत परिवर्तन घडलं होतं. एकेकाळचा अज्ञानाने ग्रासलेला ब्राह्मण मुलगा आता व्याघ्र रूपात होता, पण त्या रूपामागे लपलेला आत्मा पूर्वीपेक्षा मात्र अधिक जागृत, अधिक भक्तिमय झाला होता. गुरूंनी त्याच्या डोक्यावर करुणेचा हात ठेवला आणि त्याच्या अंतकरणात एक दिव्य मंत्र रोवला, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. हा केवळ मंत्र नव्हता, हा होता त्याच्या उद्धाराचा मार्ग, त्याच्या जन्मांजन्मांतरीच्या दुःखातून मुक्त होण्याचा एकमेव आधार. त्या व्याघ्राच्या डोळ्यात आता क्रौर्य नव्हतं, तर एक विलक्षण शांतता होती. त्याच्या प्रत्येक श्वासात तो मंत्र घुमू लागला, प्रत्येक पावलागणिक तो गुरूंच्या आज्ञेप्रमाणे चालू लागला. गुरूंनी त्याला एक संकेत दिला, तुझा मार्ग आता कुरवपूरकडे आहे. कुरवपूर, ती पवित्र भूमी जिथे स्वयं श्रीपाद श्री वल्लभ आपल्या भक्तांसोबत विराजमान होते. हे ऐकताच त्या व्याघ्राच्या अंतकरणात एक अनामिक ओढ निर्माण झाली. जणू त्याच्या आत्म्याला आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यायची होती. तो निघाला, एकटा, शांत, पण आतून प्रचंड भक्तीने भरलेला. जंगलातून जाताना इतर प्राणी त्याला पाहून घाबरत होते, पण त्याच्या नजरेत हिंसा नव्हती. ती नजर होती एका साधकाची, एका भक्ताची. रात्र गडद होत चालली होती. आकाशातील तारे चमकत होते आणि त्या व्याघ्राच्या हृदयात एकच प्रकाश होता, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. त्याच्या प्रत्येक पावलागणिक त्याचा अहंकार वितळत होता. त्याचं मन अधिक शुद्ध होत होतं. अनेक दिवसांचा प्रवास करून अखेर तो एका पवित्र स्थळी येऊन पोचला. त्याच्यासमोर वाहत होती कृष्णा नदी. प्रेमळ भक्तांनो, तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी, कुटुंबावरील संकटे दूर होण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये राधे राधे टाईप करा. प्रेमळ भक्तांनो, नदी शांतपणे वाहत होती, पण तिच्या प्रवाहात एक गूढ गहनता होती. जणू ती देखील त्या दिव्य भेटीची साक्षीदार होणार होती. तो व्याघ्र नदीच्या काठावर बसला. त्याने आपले डोळे मिटले आणि पूर्ण भक्तिभावाने मंत्रांचा जप सुरू केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. त्या क्षणी त्याच्या आसपासचं वातावरण बदलायला लागलं. वारा मंद झाला, नदीचा आवाज शांत झाला. जणू सृष्टीच त्याच्या भक्तीसमोर नतमस्तक झाली होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते होते शरणागतीचे, पूर्ण समर्पणाचे. त्याच्या अंतकरणात एकच हाक होती, प्रभू, मला तुमच्या चरणी स्थान द्या. मी थकलो आहे, मला तुमची कृपा हवी आहे. आणि त्या निष्पाप आर्त हाकेला त्या दिव्य शक्तीने ऐकले. त्या क्षणी कुरवपूरमध्ये श्रीपाद श्री वल्लभ आपल्या शिष्यांसोबत विराजमान होते. अचानक ते एकदम शांत झाले. त्यांच्या डोळ्यात एक दिव्य तेज प्रकट झालं. त्यांनी डोळे मिटले आणि एक हलकी स्मितरेषा त्यांच्या ओठांवर उमटली. ते म्हणाले, माझा परमभक्त मला हाक मारतो आहे.
त्या शब्दांमध्ये इतकी करुणा होती, इतकं प्रेम होतं की त्यांच्या आसपासचं वातावरणही भारावून गेलं. ते उठले आणि कोणालाही न सांगता ते नदीच्या दिशेने चालू लागले. त्या क्षणी सृष्टी काहीतरी अद्भुत घडण्याची वाट पाहत होती. एकीकडे नदीच्या काठावर बसलेला व्याघ्र आणि दुसरीकडे आपल्या भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी निघालेले परमेश्वर. प्रेमळ भक्तांनो, हा अध्याय तुमच्या मनाला थोडा जरी प्रेरित करत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये ईश्वरा, परमेश्वरा, हे प्रिय देवा, कृपा करा टाईप करा. प्रेमळ भक्तांनो, ही भेट साधी नव्हती. ही होती भक्ती आणि कृपेची संगमभूमी. आणि पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून देवताही थक्क झाल्या असत्या. कुरवपूरच्या त्या पवित्र भूमीत त्या क्षणी एक अदृश्य स्पंदन पसरलं होतं. जणू सृष्टीच्या प्रत्येक कणाला कळलं होतं, काहीतरी अलौकिक घडणार आहे. एका बाजूला कृष्णा नदीच्या काठावर बसलेला तो व्याघ्र डोळे मिटून पूर्ण शरणागतीने मंत्र जपत होता. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. त्याच्या आवाजात आता कोणताही अहंकार नव्हता. ती होती एक आर्त हाक, एक तळमळ. जणू त्याच्या प्रत्येक श्वासात तो स्वतःला अर्पण करत होता. आणि दुसऱ्या बाजूला कुरवपूरमध्ये विराजमान असलेले श्रीपाद श्रीवल्लभ. त्यांच्या अंतःकरणात त्या भक्ताची हाक पोहोचली होती. ते उठले. त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती. ते शांतपणे कृष्णा नदीकडे चालू लागले. शिष्य त्यांच्या मागे पाहत राहिले. त्यांना समजत नव्हतं प्रभू अचानक का निघाले, पण त्यांना एवढंच जाणवत होतं की आज काहीतरी विलक्षण घडणार आहे. श्रीपाद प्रभू नदीच्या तीरावर आले. त्यांनी समोर वाहणाऱ्या त्या कृष्णा नदीकडे पाहिलं. नदी त्या क्षणी जणू स्थिर झाली होती. तिच्या लाटांमध्ये एक अद्भुत शांतता होती. आणि मग जे कोणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं ते घडलं. श्रीपाद प्रभूंनी एक पाऊल पुढे टाकलं आणि ते थेट पाण्यावर ठेवलं. पण ते बुडाले नाहीत. पाण्याने त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि जणू आनंदाने थरथर कापू लागलं. ते हळूहळू पाण्यावर चालू लागले. त्यांच्या प्रत्येक पावलागणिक त्या पवित्र जलावर त्यांच्या पदकमलांचे चिन्ह उमटत होते. ती चिन्ह इतकी सुंदर, इतकी दिव्य होती की जणू कमळं फुलत आहेत असं भासत होतं. ते दृश्य पाहून देवही थक्क झाले असते. पाण्यावर चालणारे परमेश्वर आणि त्यांच्या प्रत्येक पावलातून प्रकट होणारी कृपा. त्या क्षणी नदीही धन्य झाली. वारा स्तब्ध झाला आणि काळही थांबला. श्रीपाद प्रभू पुढे चालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक मृदू स्मित होतं. जणू त्यांना ठाऊक होतं त्यांचा भक्त त्यांची वाट पाहतो आहे. काठावर बसलेला तो व्याघ्र अजूनही मंत्र जपत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला काहीच दिसत नव्हतं. तो पूर्णपणे आपल्या प्रभूंच्या स्मरणात हरवला होता. आणि अचानक त्याला एक दिव्य स्पर्श जाणवला. त्याने हळूहळू डोळे उघडले. समोर स्वतः परमेश्वर उभे होते, श्रीपाद श्रीवल्लभ. त्या क्षणी त्या व्याघ्राचं हृदय थरारून गेलं. तो थरथर कापू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्याने तत्काळ आपलं मस्तक प्रभूंच्या चरणांवर ठेवले. तो वाघ होता, पण त्या क्षणी तो एक निष्पाप भक्त होता, ज्याने स्वतःला पूर्णपणे आपल्या प्रभूंच्या चरणी अर्पण केलं होतं. त्याच्या स्पर्शात इतकी शुद्धता होती, इतकी प्रेम भावना होती की त्या क्षणी वातावरणही भावविभोर झालं. श्रीपाद प्रभूंनी त्याच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला. त्यांच्या स्पर्शात आईची माया होती, गुरूंची कृपा होती आणि परमेश्वराचं अमृत होतं. ते हळूच त्याचं मस्तक कुरवाळू लागले. त्या स्पर्शाने त्या व्याघ्राच्या अंतःकरणातील सगळं दुःख, सगळा क्लेश क्षणात वितळून गेला. त्याला जाणवलं, मी आता एकटा नाही. माझा प्रभू
माझ्यासोबत आहे. भक्तांनो, तुम्हाला देखील असं वाटत असेल की माझ्या आयुष्यातील सगळं दुःख वितळून जावं, तर आत्ताच ही कथा श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या 5 भक्तांना शेअर करा आणि शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा. बघा, तुमच्याही नशिबाचे फासे नक्कीच बदलणार. प्रेमळ भक्तांनो, त्या क्षणी त्याच्या आत्म्याला खरी शांती मिळाली आणि पुढच्या क्षणी जे घडलं ते तर संपूर्ण सृष्टीला अचंबित करून टाकणारं होतं. त्या दिव्य क्षणी कृष्णा नदीच्या काठावर उभं असलेलं ते दृश्य केवळ डोळ्यांनी पाहण्यासारखं नव्हतं, तर आत्म्याने अनुभवण्यासारखं होतं. आपल्या प्रभूंच्या चरणी पूर्णपणे लीन झालेला तो व्याघ्र आणि त्याच्या मस्तकावर करुणामय हात ठेवून उभे असलेले श्रीपाद श्री वल्लभ प्रभू, त्या स्पर्शात काहीतरी अद्भुत होतं. जणू अनेक जन्मांची वेदना त्या एका क्षणात वितळून जात होती. व्याघेश्वर त्या चरणांवर मस्तक ठेवून रडत होता. ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते होते कृतज्ञतेचे, शरणागतीचे आणि परमशांतीचे. प्रभूंनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं आणि हळूहळू त्या व्याघ्राच्या पाठीवर हात ठेवला. त्या क्षणी काहीतरी विलक्षण घडलं. श्रीपाद प्रभू त्या व्याघ्रावर स्वार झाले. हो, स्वयं परमेश्वर आपल्या भक्ताच्या पाठीवर विराजमान झाले. तो व्याघ्र थरथरला, पण भीतीने नाही. तो थरथरला त्या दिव्य सन्मानाने, त्या कृपेच्या भाराने. आणि मग तो हळूहळू उठला. प्रभू त्याच्या पाठीवर बसलेले आणि तो व्याघ्र अत्यंत नम्रतेने, अत्यंत भक्तिभावाने कृष्णा नदीच्या पाण्यात उतरला. पाणी त्याच्या पायांना स्पर्श करत होतं, पण त्या क्षणी ते पाणीही धन्य झालं होतं, कारण त्या पाण्यातून परमेश्वर आणि त्यांचा भक्त एकत्र प्रवास करत होते. त्या दृश्यात एक गूढ संदेश होता. जेव्हा भक्त पूर्णपणे शरण जातो, तेव्हा परमेश्वर त्याच्या जीवनाचा भार स्वतः उचलतात. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये देवा, मी तुमच्या चरणी शरण जातो टाईप करा. प्रेमळ भक्तांनो, तो व्याघ्र आता एक साधा प्राणी राहिला नव्हता. तो झाला होता प्रभूंचं वाहन. हळूहळू ते दोघेही नदी पार करून कुरवपूरच्या दिशेने जाऊ लागले. गावाच्या जवळ येताच लोकांनी ते दृश्य पाहिलं. एक वाघ आणि त्याच्या पाठीवर बसलेले श्रीपाद प्रभू. सगळे स्तब्ध झाले. कोणाच्या तोंडातून शब्दच बाहेर येत नव्हते. भीती, आश्चर्य आणि भक्ती सगळं एकाच वेळी त्यांच्या मनात उसळलं. कोणी म्हणालं, हा साधा वाघ नाही. कोणी म्हणालं, ही तर परमेश्वराची लीला आहे. सगळे त्या दृश्याकडे पाहतच राहिले. तो व्याघ्र हळूहळू मंदिराजवळ आला आणि अत्यंत नम्रतेने खाली बसला. श्रीपाद प्रभू त्याच्या पाठीवरून उतरले आणि त्या क्षणी त्याची कोणालाही अपेक्षा नव्हती तेच घडलं. त्या व्याघ्राच्या शरीरातून एक तेजस्वी दिव्य पुरुष बाहेर आला. त्याचा देह प्रकाशमान होता. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. तो थेट प्रभूंच्या चरणी जाऊन लोटांगण घालू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते अश्रू म्हणजे जणू त्याच्या आत्म्याचा अभिषेक होता. तो प्रेमाने म्हणाला, प्रभू, मी तुमचं ऋण कसं फेडू? त्याने आपल्या व्याघ्र रूपाचं कातडं अत्यंत नम्रतेने प्रभूंना अर्पण केलं. तो म्हणाला, हे माझं रूप, माझं सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण आहे. त्या क्षणी त्याच्या अंतकरणातले अष्टभाव जागृत झाले. प्रेम, भक्ती, नम्रता, शरणागती सगळं एकवटलं. श्रीपाद प्रभूंनी प्रेमाने त्याला उचललं, त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या क्षणी त्यांनी त्याच्या जीवनाचं एक गूढ रहस्य उलगडायला सुरुवात केली, जे ऐकून ज्याचं मनच नव्हे तर सगळ्या जगाचं भान बदलणार होतं. त्या दिव्य क्षणानंतर जेव्हा त्या व्याघ्राच्या शरीरातून एक तेजस्वी पुरुष प्रकट झाला, तेव्हा संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. जणू त्या ठिकाणी काळ थांबला होता.
प्रत्येक जीव त्या दृश्याकडे स्तब्ध होऊन पाहत होता आणि त्या दिव्य पुरुषाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ते केवळ पाण्याचे थेंब नव्हते, तर अनेक जन्मांच्या वेदना होत्या, पश्चाताप आणि शेवटी मिळालेल्या परम शांतीचे प्रतीक होते. तो पुरुष अत्यंत नम्रतेने श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चरणी लोटांगण घालून पडला होता. त्याच्या प्रत्येक श्वासात एकच भावना होती, प्रभू, तुम्ही मला वाचवलंत, तुम्ही मला पुन्हा जन्म दिलात. श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने त्याला उचललं. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, पण त्याचबरोबर एक गूढ गंभीरता देखील होती. जणू आता ते त्या भक्ताच्या आयुष्याचं एक खोल रहस्य उलगडणार होते. त्यांनी शांत स्वरात त्याच्याकडे पाहत सांगायला सुरुवात केली, हे व्याघेश्वरा, तू आज ज्या अवस्थेत माझ्यासमोर उभा आहेस त्यामागे तुझ्या पूर्वजन्मातील कर्मांचा एक मोठा प्रवास आहे. हे ऐकताच त्या पुरुषाच्या अंगावर शहारे आले. त्याच्या मनात एक भीती आणि उत्सुकता एकत्र जागी झाली, कारण त्याला जाणवत होतं की आता त्याच्या आयुष्याचं खरं सत्य त्याच्यासमोर येणार आहे. प्रभू पुढे म्हणाले, एका जन्मात तू अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तुझ्याकडे अपार ताकद होती आणि त्या ताकदीचा तुलाही गर्व होता. तू वाघांशी युद्ध करत होतास, त्यांना जिंकून आणत होतास, पण त्या विजयामागे करुणा नव्हती, प्रेम नव्हती, होती फक्त क्रूरता. हे शब्द ऐकताच त्या पुरुषाच्या डोळ्यातून अश्रू आणखी वेगाने वाहू लागले. जणू त्याच्या आत्म्याला त्या सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या होत्या. तू त्या निरापराध वाघांना साखळ्यांनी बांधून ठेवत होतास, त्यांना वेळेवर अन्नपाणीही देत नव्हतास, लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांना त्रास देत होतास, त्यांच्या वेदनांकडे तू कधी लक्षच दिलं नाहीस. प्रभूंचा आवाज शांत होता, पण त्या शांततेत एक तीव्र सत्य दडलेलं होतं. त्या प्रत्येक शब्दाने त्या पुरुषाच्या हृदयावर जणू घाव बसत होता. त्याला जाणवत होतं की त्याने किती मोठं पाप केलं होतं. या सर्व दुष्कर्मांमुळे प्रभू पुढे म्हणाले, तुला अनेक नीच योनींमध्ये जन्म घ्यावा लागला असता, दुःख भोगावं लागलं असतं. पण इथे प्रभू थोडे थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर एक मृदू स्मित उमटलं. माझ्या कृपेने, माझ्या अनुग्रहाने तुझं ते सगळं दुष्कर्म हळूहळू नष्ट झालं. हे ऐकताच त्या पुरुषाने थरथरत पुन्हा प्रभूंच्या चरणी मस्तक टेकवलं, कारण त्याला समजलं की त्याचा उद्धार केवळ त्याच्या प्रयत्नांनी नाही, तर प्रभूंच्या कृपेनेच झाला आहे. त्या क्षणी त्याच्या मनात एक गूढ शांतता पसरली. त्याला जाणवलं की कितीही मोठं पाप असलं तरीही जर मनापासून शरणागती केली तर परमेश्वर माफ करतात, मार्ग दाखवतात, आणि त्या अनुभूतीने त्याचा आत्मा पूर्णपणे बदलून गेला. तो आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. तो झाला होता एक शुद्ध, नम्र आणि पूर्णतः समर्पित भक्त. त्या क्षणी जेव्हा त्या दिव्य पुरुषाच्या अंतःकरणात आपल्या पापांची जाणीव पूर्णपणे जागी झाली, तेव्हा त्याच्या मनात केवळ एकच भावना उरली होती, संपूर्ण शरणागती, पूर्ण समर्पण. तो पुन्हा श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चरणांवर मस्तक ठेवत होता. जणू त्या चरणांशिवाय आता त्याला दुसरं कोणतंच आश्रयस्थान उरलं नव्हतं. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता त्याच्या आत्म्याचं शुद्धीकरण करत होते. प्रत्येक अश्रू त्याच्या भूतकाळातील क्रौर्य धुवून काढत होते आणि त्या क्षणी त्याला जाणवत होतं, प्रभूंच्या कृपेनेच माझं अस्तित्व शुद्ध होत आहे. श्रीपाद प्रभूंनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या स्पर्शात एक विलक्षण शांती होती. ती शक्ती केवळ शरीराला नाही तर आत्म्यालाही स्पर्श करणारी होती. त्यांनी शांत पण अत्यंत गूढ स्वरात पुढे सांगितलं, हे व्याघ्रेश्वरा, तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिलास आणि त्या काळात तू जे तप केलंस, जे शरणागतीचं जीवन जगलंस, त्यामुळे तुला एक अद्भुत वरदान प्राप्त होणार आहे. त्या पुरुषाने थरथरत डोळे वर केले.
त्याच्या मनात आश्चर्य आणि कृतज्ञता दोन्ही एकत्र दाटून आले होते. प्रभू पुढे म्हणाले, आता तुला इच्छेनुसार व्याघ्र रूप धारण करता येईल आणि त्यातून मुक्तही होता येईल. पण लक्षात ठेव, हे वरदान केवळ तुझ्या शक्तीसाठी नाही, तर धर्मरक्षणासाठी आहे, सज्जनांच्या सेवेसाठी आहे. हे ऐकताच त्या भक्ताच्या मनात एक नवीन जबाबदारीची भावना जागी झाली. कारण आता त्याला समजलं होतं की प्रभूंची कृपा ही केवळ मुक्ती देण्यासाठी नसते, ती सेवेसाठी, संरक्षणासाठी आणि धर्म टिकवण्यासाठी दिली जाते. त्या क्षणी प्रभूंच्या डोळ्यात एक गूढ तेज प्रकट झालं. त्यांनी पुढे सांगितलं, तुला लवकरच हिमालयात जाण्याचा योग येईल. तिथे अनेक वर्षांपासून तपश्चर्या करणारे महान सिद्धपुरुष आहेत. त्यांच्या दर्शनाने तुझं जीवन आणखी पवित्र होईल. त्यांच्या आशीर्वादाने तू योग मार्गात अत्यंत प्रगती करशील. हे ऐकून त्या भक्ताच्या अंतःकरणात एक नवीन प्रकाश उजळला. त्याला जाणवलं की त्याचा प्रवास अजून संपलेला नाही, उलट तो आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. त्या क्षणी त्या वातावरणात एक विलक्षण शांती पसरली. जणू प्रभूंच्या प्रत्येक शब्दाने सृष्टीत एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती. त्या भक्ताने पुन्हा एकदा अत्यंत नम्रतेने प्रभूंच्या चरणी मस्तक टेकवलं. त्याच्या मनात आता कोणतीही भीती नव्हती, कोणताही पश्चाताप नव्हता. होता तो केवळ एक दृढ विश्वास, माझे प्रभू माझ्या सोबत आहेत, तेच माझं रक्षण करतील, तेच मला योग्य मार्गावर नेतील. आणि त्या क्षणी त्या भक्ताच्या आत्म्यात एक अशी शांती निर्माण झाली जी शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. कारण ती शांती होती गुरुकृपेची, परमेश्वराच्या सानिध्याची आणि पूर्ण शरणागतीची. त्या दिव्य संवादानंतर वातावरणात एक विलक्षण स्थिरता पसरली होती. जणू प्रभूंच्या प्रत्येक शब्दाने त्या स्थळाला एक नवीन पावित्र्य प्राप्त झालं होतं. तो दिव्य पुरुष अजूनही श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चरणांशी एकरूप झाला होता. त्याच्या मनात आता कोणतीही शंका उरली नव्हती. कारण ज्याच्या आयुष्याचा उलगडा स्वतः परमेश्वर करतात, त्याला पुन्हा काही विचारण्याची गरजच लागत नाही. श्रीपाद प्रभू शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत केवळ करुणा नव्हती, तर एक गूढ ज्ञानही दडलेलं होतं. आणि मग त्यांनी पुन्हा एक गहन सत्य सांगायला सुरुवात केली. हे व्याघेश्वरा, तू हिमालयात एक वाघ पाहिला होतास ना, जो अत्यंत शांत, स्थिर आणि निरागस वाटत होता. हे ऐकताच त्या भक्ताच्या मनात एक आठवण जागी झाली. त्याच्या डोळ्यांसमोर ते दृश्य पुन्हा उभं राहिलं. एक विशाल वाघ, पण त्याच्या डोळ्यात क्रौर्य नव्हतं, होती ती एक विलक्षण शांती. प्रभू पुढे म्हणाले, तो साधा वाघ नव्हता, तो एक महान महात्मा आहे, ज्याने स्वतःचं रक्षण करण्यासाठी नव्हे तर इतरांचं रक्षण करण्यासाठी ते व्याघ्र रूप धारण केलं आहे. हे ऐकून त्या भक्ताच्या अंतःकरणात एक नवीन जाणीव निर्माण झाली. कारण त्याला समजलं की प्रत्येक रूपामागे एक गूढ उद्देश असतो. जे डोळ्यांना दिसतं तेच सत्य नसतं. हिमालयातील गुहांमध्ये अनेक संत, सिद्धपुरुष तपश्चर्या करत आहेत. प्रभूंचा स्वर अधिक गूढ झाला आणि त्या संतांना बाहेरील जगांपासून, वन्य प्राण्यांपासून आणि इतर त्रासांपासून वाचवण्यासाठी तो महात्मा व्याघ्र रूप धारण करून त्यांचं संरक्षण करतो. हे ऐकताच त्या भक्ताच्या डोळ्यात आश्चर्य आणि भक्ती एकत्र दाटून आली. कारण त्याला जाणवलं की ज्याला आपण साधा प्राणी समजतो, तोही कदाचित एक महान आत्मा असू शकतो. आणि ज्याला आपण दुर्बल समजतो, तोही परमेश्वराच्या कार्यासाठी निवडलेला असू शकतो. प्रभू पुढे म्हणाले, तो केवळ संरक्षणच करत नाही, तर त्या संतांच्या मध्ये संवाद घडवून आणतो, एकमेकांशी कुशल विचारतो आणि त्यांच्या तपश्चर्येच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ देत नाही. त्या प्रत्येक शब्दात एक गूढ सत्य होतं, एक असा संदेश जो प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करतो. परमेश्वराची लीला अपरंपार आहे, ती आपल्या बुद्धीच्या पलीकडची आहे. त्या क्षणी त्या भक्ताच्या मनात
एकच विचार उमटला, प्रभू, तुमच्या या लीलांना कोण समजू शकतं? तो पुन्हा एकदा प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाला. त्याच्या अंतकरणात आता केवळ एकच भावना होती, पूर्ण विश्वास, पूर्ण भक्ती. आणि त्या क्षणी त्या पवित्र भूमीत एकच जयघोष घुमू लागला, श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. त्या दिव्य प्रसंगानंतर जणू सगळं काही शांत झालं होतं. पण त्या शांततेत एक विलक्षण गूढता होती. त्या पवित्र भूमीवर उभा असलेला प्रत्येक जीव, प्रत्येक कण आतून बदलून गेला होता. त्या दिव्य पुरुषाच्या हृदयात आता कोणतीही अस्वस्थता उरली नव्हती. कारण त्याने स्वतः अनुभवले होते की जेव्हा भक्त पूर्णपणे शरण जातो तेव्हा परमेश्वर स्वतः त्याला उचलून घेतात. तो पुन्हा एकदा अत्यंत नम्रतेने श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या चरणी मस्तक टेकवतो. पण यावेळी त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू वेगळे असतात. ते अश्रू आता दुःखाचे नसतात, पश्चातापाचे देखील नसतात. ते असतात परम समाधानाचे. जणू त्याच्या आत्म्याला त्याचं खरं स्थान सापडलं होतं. त्या क्षणी त्याच्या अंतकरणात एक गूढ प्रकाश उजळला. कितीही मोठं पाप असलं, कितीही अंधार असला, जर मनापासून प्रभूंच्या चरणी शरण गेलो तर त्या अंधाराला प्रकाशात बदलण्याची ताकद केवळ परमेश्वरांकडेच आहे. श्रीपाद प्रभू शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात अपार प्रेम होतं. त्यांनी हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या स्पर्शाने जणू त्याच्या आत्म्याला अंतिम आशीर्वाद मिळाला. त्या स्पर्शात आईची माया होती, गुरूंचं संरक्षण होतं आणि परमेश्वराची अनंत कृपा होती. त्या दिवशी त्या भक्ताला केवळ उद्धारच मिळाला नाही, तर एक नवीन जीवन मिळालं. एक असा मार्ग मिळाला ज्यावर चालताना त्याला कधीही भीती वाटणार नव्हती. कारण त्याला ठाऊक झालं होतं, माझ्या प्रत्येक पावलावर माझे प्रभू माझ्यासोबत आहेत. आणि हीच त्या संपूर्ण कथेची सर्वात मोठी शिकवण आहे, जी प्रत्येक भक्ताच्या हृदयात खोलवर उतरते. कर्माचं फळ कोणालाही चुकत नाही, पण गुरुकृपेने ते हलकं होऊ शकतं. अहंकाराने माणूस खाली जातो, पण शरणागतीने तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो. ज्या क्षणी आपण मनापासून मी काहीच नाही, सर्व काही तुम्हीच आहात असं मान्य करतो, त्या क्षणी प्रभू आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेतात. त्या दिवशी त्या व्याघ्ररूपात अडकलेल्या आत्म्याला मुक्ती मिळाली. पण त्याचबरोबर एक संदेशही संपूर्ण सृष्टीत पसरला. भक्ती हीच खरी शक्ती आहे आणि गुरु हेच त्या शक्तीचं द्वार आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तेव्हा त्या हाकेचा आवाज थेट परमेश्वरांपर्यंत पोचतो आणि श्रीपाद श्री वल्लभ आपल्या त्या भक्ताकडे धाव घेतात. कारण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक भक्त हा खास असतो, प्रत्येक अश्रू महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक शरणागती त्यांना अत्यंत प्रिय असते. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात दुःख आहे, अडचणी आहे, मार्ग सापडत नाही आहे, तर फक्त एकदा मनापासून हाक मारा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हाला जाणवेल की कुठेतरी अदृश्यपणे एक दिव्य हात तुमच्या पाठीवर आहे आणि तो हात आहे स्वतः परमेश्वरांचा. श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रेमळ भक्तांनो, आजपासून आपल्या चॅनलवर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या पवित्र ग्रंथातील 1 ते 53 अध्याय आपण कथा स्वरूपात अनुभवणार आहोत. असं म्हटलं जातं की जो कोणी हे संपूर्ण चरित्र श्रद्धेने ऐकतो त्याच्यावर परमेश्वर मरेपर्यंत संकट येऊ देत नाहीत. हो, फक्त केवळ ऐकल्याने त्याला श्रीपाद श्री वल्लभ परमेश्वरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याच्या जीवनातील अडचणी दूर होतात, संकटे हळूहळू नाहीशी होतात आणि त्याच्या मनातील मनोकामना पूर्ण होऊ लागतात. म्हणूनच आपण आजपासूनच या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया. दररोज एक नवीन अध्याय, एक नवीन अनुभव आणि प्रभूंची अद्भुत लीला. म्हणून रोजच्या रोज नक्की ऐका.
दररोज सकाळी बरोबर 7 वाजता नवीन अध्याय तुमच्या समोर येईल. आणि जर तुम्हालाही प्रभूंची कृपा हवी असेल तर आत्ताच आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून ही चमत्कारी कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असा हा श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतातील पहिला दिव्य अध्याय इथेच संपतो. या अध्यायातून आपण पाहिलं की श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंची कृपा कशी एका साध्या जीवाचं जीवन पूर्णपणे बदलू शकते. जिथे अहंकार संपतो आणि खरी शरणागती सुरू होते, तिथेच प्रभू स्वतः भक्ताचा हात धरतात. पण ही तर फक्त सुरुवात आहे. पुढील अध्यायात आपण प्रभूंची अजून एक अद्भुत, गूढ आणि हृदयस्पर्शी लीला अनुभवणार आहोत, जी केवळ कथा नसून प्रत्येक भक्ताच्या जीवनाला नवी दिशा देणारी आहे. म्हणून हा पुढचा दिव्य अध्याय ऐकायला विसरू नका, कारण कदाचित त्या अध्यायात तुमच्या आयुष्याचा एखादा प्रश्न सुटण्याचं उत्तर लपलेलं असेल. आता आपण सर्वांनी मिळून परमेश्वराकडे प्रार्थना करायला सुरुवात करूया. हे करुणामय दयाळू श्रीपाद श्री वल्लभ प्रभू, आम्ही सर्व भक्त तुमच्या चरणी पूर्ण शरण आलो आहोत. आमच्या मनातील अहंकार, भीती, दुःख, अज्ञान दूर करा प्रभू. ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे त्यांच्या जीवनात तुमच्या कृपेचा दिव्य प्रकाश पसरवा. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना सुख, शांती आणि समाधान द्या. हे परमेश्वरा, आमच्या घरातील दुःख, संकटे, अडचणी, गरिबी सर्व काही तुमच्या कृपेने नाहीसे करा. वाईट शक्ती, नकारात्मकता आणि शत्रूंच्या वाईट विचारांपासून आमचे रक्षण करा. ज्यांच्या मनात निराशा आहे त्यांना आशेचा किरण द्या. ज्यांच्या हातात काहीच उरलं नाही त्यांना नवीन मार्ग दाखवा. हे दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ प्रभू, आमच्या जीवनात अशी कृपा करा की आम्ही कधीही तुमच्या स्मरणापासून दूर जाऊ नये. आमच्या प्रत्येक श्वासात तुमचं नाव असू द्या आणि प्रत्येक पावलावर तुमचा आशीर्वाद राहू द्या. आमच्या सर्व मनोकामना पूर्ण करा प्रभू. आम्हाला सद्बुद्धी द्या, योग्य मार्ग दाखवा आणि शेवटी तुमच्या चरणी स्थान द्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. राधे राधे. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो.